हाय हॅलो नमस्ते, मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर ह्या इतर ढोबळी मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतलं आहे. ओलं खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर आणि ढोबळी मिरची, लसूण. हे आता बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण. ही माझी साधी सोपी ढोबळी मिरची रेसिपी एकदा ट्राय करून बघा. हे इकडे बारीक झाले आता, आणि ह्यात काही पाणी टाकायचं नाही आहे, सुक्कच बारीक करायचं आहे. इथं मी हळद, धना पावडर, लाल तिखट आणि मसाला आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. हे मिक्सर करून घ्यायचं आणि 2 चमचे मी याच्यात 1-1.5 चमचा ऑइल टाकणार आहे. म्हणजे इथं 1.5 चमचा ऑइल टाकून घेणार आहे. हे अशा म्हणजे पद्धतीने तुम्ही करून पहा कशी वाटते तुम्हाला. आता हे मिक्स करून घेऊ आणि वांग्यात जसा मसाला भरतो तसा मसाला भरून घ्यायचा आहे. देठाच्या बाजूने मी कापलेली ढोबळी मिरची आणि त्यातले बिये ते सगळं काढून घेतले. आता हे भरून घ्यायची. भरपूर असा चांगला मसाला त्यात भरायचा. आणि ओलं खोबरं टाकलं ना, त्याच्यामुळे चव आधीच म्हणजे छान येते. तुम्ही बघा एकदा ट्राय करून. इकडं भरून झाली सगळी मिरची आणि आता इकडं मी कढई ठेवली तापायला. बराच वेळ झालं. आता याच्यात मी 2 चमचे तेल टाकणार आहे. दोन चमचे तेल टाकून घेते. अजून थोडंसं टाकेल, म्हणजे कसं चांगली परतण्यासाठी थोडंसं अजून. कढई बराच वेळ ठेवली होती. आता ढोबळी मिरची त्यातमध्ये टाकू आपण परतायला. ते अशी सगळं राहिलेलं कूट पण त्यात टाकून घ्यायचं आहे. 5-10 मिनटं तेलात चांगली परतून द्यायचे तिला. अशी थोडंसं ढोबळी मिरची अशी भाजली ना, मग चव चांगली लागते. तेलात 10 मिनटं झाकण ठेवून थोडा वेळ ठेवली मी. बघा आता एकदा चेक करते. बघा आता मस्त अशी भाजली, ती तळून झाली. ही बघा अशी झाली ना, की मग आता आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहे. जास्त नाही टाकणार, 1च ग्लास पाणी टाकणार आहे. म्हणजे थोडीशी शिजण्यासाठी. तिला तर नाही लागत पाणी, पण मी टाकते. परत झाकून ठेवली. 5-10 मिनटं झाकून ठेवली ना, मग ती चांगली परतते. मीडियम गॅसवर आहे. गॅस काय अगदी फुल नाही किंवा बारीक पण नाही, मीडियम आहे. आता ह्याच्यात मी 1च ग्लास पाणी टाकणार आहे, जास्त नाही. बारीक गॅस करून आणि 10-15 मिनटं शिजू देणार आहे, थोडा मीडियम गॅस करून. तर ही अशा पद्धतीची माझी ढोबळी मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एकदा ट्राय नक्की करा. हे बघा इथं आता फायनली रेडी झाली. वरून कोथिंबीर घालते बघा. थँक्यू सो मच.